या श्रावणात 500 वर्षांनंतर जुळून आलेल्या या 3 राशी राजयोगांनी या राशींचे लोक होणार कोट्याधीशी. हाती असेल बक्कळ पैसा. तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या 3 राशी आहेत. वैदिक ज्योतिषी शास्त्रानुसार सण आणि उत्सवादरम्यान वेळोवेळी आनंद दुर्मिळ योग घडून येत असतात. याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. त्यात श्रावण महिन्यात ग्रहांना एक अत्यंत दुर्मिळ संयोग घडून येणार आहे. त्यामुळे तब्बल 500 वर्षांनंतर 3 राजयोगांनी निर्मित होत आहे, ज्यामुळे ग्रहांना राजा सूर्य आणि बुध याच्या युतीने बुधादित्य राजयोग निर्माण होईल. शुक्राचा वृषभ राशीतील प्रवेश मालव्या राजयोग निर्माण होईल. तर 26 जुलै रोजी गुरु आणि शुक्र यांच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. काही राशींचे भाग्य चमकू शकते. या राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, पण नेमका कोणत्या राशींच्या लोकांना याचा फायदा होईल तर चला मग जाणून घेऊया. नंबर 1 ला रास आहे धनु. 3 राजयोगांनी निर्मित धनु राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. अवैवाहिक लोकांना या वेळी लग्नाची मागणी येऊ शकते. जोडीदाराचा पदोन्नती मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. गुरूच्या प्रभावामुळे कामात यश मिळेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची तुमची ओळख वाढेल. जर मित्रांनो तुमची रास धनु असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 ला रास आहे मिथुन. 3 राजयोगांनी निर्मित मिथुन राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच या काळात तुम्हाला संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. देशांतर्गत आणि परदेशात प्रवासाची संधी मिळेल. या काळात तुम्हाला काम व्यवसायात विशेष प्रगती साधना येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या शोधात असणाऱ्याला नोकरी मिळू शकते. जर मित्रांनो तुमची रास मिथुन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3 ला रास आहे कर्क. 3 राजयोगांनी निर्मित कर्क राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. या काळात तुमचे ज्ञान वाढेल. तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील, ज्याचा फायदा तुम्हाला होईल. या काळात तुमची नियोजित योजना यशस्वी होतील. तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुमची प्रतिष्ठान वाढेल. जर मित्रांनो तुमची रास कर्क असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.